त्याची नदी तिथे आपण पाय डुबवून किंवा आंघोळ करून मंदिरात जातो इकडनं. ही अशी नदी आहे इथे, अशी नदी आहे इथे आंघोळ करतात आणि मंदिरात जातात किंवा हातपाय धुवून सुद्धा मंदिरात जातात. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि खूप दिवसांचा ब्लॉग येतो आहे आणि आज आपण जाणं मुंबई ते नाशिक त्र्यंबकेश्वरला. माझ्यासोबत दोन मित्र आहेत, पवन आणि आर्या. ते आपल्याला अंधेरीला भेटतील. आपण जाणार आहोत रात्रीच्या ट्रेननी, अमृतसर एक्सप्रेसनी. आपण जाणार CSTला ट्रेन बोर्ड करायला जनरल कोचनी. तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघा, पूर्ण व्हिडिओ दाखवून कसं ट्रॅव्हल करायचा मुंबई ते नाशिक त्र्यंबकेश्वरला ॲट अ लो बजेट. म्हणजे आपण लो बजेट ट्रिप करणार आहोत. चला तर मग. आणि आता आपण फायनली पोचलो आहोत जोगेश्वरी स्टेशनला आणि आपण तिकीट काढली आहे जोगेश्वरी ते CST. आणि आपण उतरणार आहोत अंधेरीला आणि आर्या तिथे भेटणार आहे. सर्व लोक भेटणार तिथे. तिकडनं आपण जाऊ CSTला ट्रेन पकडायला. अंधेरीला उतरला आहोत आणि आपल्याला भेटल्या आर्या, माझा पहिला मित्र आर्या, आणि दुसरा पवन येतो आहे. आणि आपण CST ट्रेन थोड्या वेळात पकडू. तो आला नाही पवन, त्याच्यामुळे आपण थोडी लेट पकडणार आहोत ट्रेन CSTची. तो आला की तुम्हाला पवन पण दाखवतो मी. आणि गर्दी एवढी नाही आहे, थोडीशी आहे CSTला जायला गर्दी. चला तर मग तो आला की तुम्हाला दाखवतो मी पवन, माझा दुसरा मित्र. दुसरा मित्र पवन वावकर पण सुद्धा आलेले आहेत. एकदम खुश आहे पवन वावकर. आता आपली ट्रेन आहे, त्या आपण चढू आणि जाऊ CSTला. आपण फायनली पकडले आहे लोकल CSTला जायला. आणि ते आर्या आणि पवन बसला आहे आणि निघालो अंधेरीवरून CSTला जायला. आपण पोचल्यावर दाखवतो तुम्हाला CSTला. आपण फायनली उतरलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. आणि हा पवन आणि आर्या पुढे जातो. आता आम्ही जाणार आहोत तिकीट काढायला. आम्ही जनरल कोचची तिकीट काढणार आहे. चला तर आपण जाऊया पुढे बाहेर आणि मग तिकीट काढूया आणि तुम्हाला दाखवू तिकीट प्राईस काय आहे मुंबई CST ते नाशिकपर्यंत. त्यांनी तिकीट काढलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नाशिक रोड. पर तिकीट 95 रुपीज पडली. आम्ही तिघांची काढली. 185 रुपीज तिघांची तिकीट पडली. 95 रुपीज पर तिकीट. आणि ट्रेन आलेली आहे अमृतसर एक्सप्रेस आणि जनरल कोच आहे. आणि आम्ही पुढचा जनरल कोच पकडला आहे. आणि आता आतमध्ये जाऊ. थोड्या वेळ 11:30ला टायमिंग आहे सुटायचा, त्याच्यावर अर्धा तास अगोदर लागते. आणि अमृतसर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 18ला लागते CSTला. आणि हे दोघं बाहेर उभे आहेत. आणि आपण आता आतमध्ये जाऊ. अजून चालू नाही झाली आहे गाडी, लाईट बीट काय लागली नाही आहे. आपली सुटली गाडी की तुम्हाला दाखवतो. हे बरोबर 11:30 वाजता, 11 वाजून 32 मिनिटांनी आपली ट्रेन सुटलेली आहे नाशिक रोडला जायला. आपण आता निघालो आहोत. ते वाजले 4 आणि आपण पोचलो आहोत नाशिक रोडला. आणि बघू शकता बाहेर गर्दी भरपूर आहे. आणि आता जस्ट सुद्धा गाडी 1 तास लेट झाली आहे. आणि आपण आता जाऊया बाहेर बस स्टॉपला आणि कुठची बस भेटते ती बघूया. पण म्हणून बाहेर वरती आल्यावर इथे सिटी स्टँडसाठी बस स्टॉप आहे. इकडनं बस भेटतात आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायला. आपण खाली जाऊन बघूया कितीची बस आहे ती. आणि हा आर्या आणि पवन इथे आहे. नाशिक रोड स्टेशन आहे आणि नाशिक रोड स्टेशनच्या जस्ट बाहेर आलं की इथे बस स्टँड दिसतो. इकडनं 245 नंबरची बस जाते. इथे स्टेशनच्या जस्ट बाहेर बस स्टँड आहे. इकडनं 245 नंबरची बस डायरेक्ट त्र्यंबकेश्वर मंदिरला जाते. आपण ती पकडणार आहे आता थोड्या वेळात आली की. 245 नंबरची बस पकडली आणि माझे सकाळचे 4:25. आणि बघा शकता गर्दी. ही सिटी लिंकची बस आहे. इकडनं आपण 245ची बस पकडायची आणि डायरेक्ट पोहोचून त्र्यंबकेश्वर मंदिरला. तुम्हाला तिकीट दर पण दाखवतो, तिकीट काढले की किती आहे ते. आपली तिकीट प्रत्येक माणसी नाशिक रोड रेल्वे स्टेशन ते त्र्यंबकेश्वर मंदिर 70 रुपये आहे. असे तिघांची मिळून 210 रुपये तिकीट झाली आहे. आणि बसनेच या, हे स्वस्त पडेल तुम्हाला रस्त्यात जायला. आणि इथे बाजूला लॉज पण आहेत. लोक चालतात म्हणजे सरळ रस्ते आहेत जायला. पवन अरे आर्या लोकं लपत आहेत, तोंड दाखवत आहेत. आपण आलो आहोत तीर्थराज. त्याची नदी तिथे आपण पाय डुबवून किंवा आंघोळ करून मंदिरात जातो इकडनं. ही अशी नदी आहे इथे, अशी नदी आहे इथे.
इथे आंघोळ करतात आणि मंदिरात जातात किंवा हातपाय धुवून सुद्धा मंदिरात जातात. तर आता आपण आंघोळ करून फ्रेश होऊन चाललो मंदिरात आणि आपण हे फुलांचं हे घेतलं ब्रह्मा विष्णू महेशसाठी आणि आता आपण जाऊ दर्शनासाठी. चला तर मग दाखवतो तुम्हाला दर्शनाचा रस्ता. तर आपण हे फुलांचं हे घेतलं आहे आणि हा सरळ रस्ता आहे आणि ते बघा व्ह्यू, हा व्ह्यू आहे आणि इकडनं रस्ता जायला पवन आणि आर्या, पवन आणि हा पवन आणि हा आर्या आहे. आपण जाऊया आता आतमध्ये मंदिरात सरळ रस्त्याला दर्शनासाठी. असा रस्ता आहे आतमध्ये जायला मंदिराकडे आणि इथे सर्व फुलवाले सुद्धा बसतात आणि आपण ऑलरेडी घेतलेलं आहे फुलांचे. इथे आजूबाजूला सुद्धा आहेत आणि इकडनं आतमध्ये जायला आहे एंट्रन्स आहे जायला आतमध्ये. हा असा एंट्रन्स आहे जायला, असे गेट आहे. त्र्यंबकेश्वर ट्रस्ट आणि असा रस्ता आहे, गेट आहे सर्वीकडनं उतरायला. आणि हा आर्या इथे येतं आणि पवन पुढे चालतोय. लाईनशीर गेट आहे जायला आतमध्ये. आज खूप गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. आपलं फायनली दर्शन झालेलं आहे. आपण सकाळी 7 वाजता गेलेलो लाईनीत आणि 11 वाजता आपलं दर्शन झालं. एकदम मस्त दर्शन झालं. दर्शन एकदम व्यवस्थित करायला येतात, काही घाई गडबड नाही, एकदम व्यवस्थित दर्शन घेतात. पण रविवार असल्यामुळे गर्दी आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ लागतो दर्शन घ्यायला. आणि आता आपण बघूया दुसरे कुठे जायचं. आता दुपारी 11 वाजले आणि आपण दर्शन पूर्णपणे एकदम मस्त झाले. आपण आता दुसरीकडे कुठे प्लॅन बनवतो ते बघूया. हे कुंभमेळ्याच्या ह्याच्यामुळे काम चालू आहे, त्याच्यामुळे हे असे बांबू लावले आहेत मंदिराचं काम करण्यासाठी. कुंभमेळा येत आहे म्हणून. तर हे असं मंदिर आहे आणि हा असा परिसर मंदिराचा.